नमस्कार मैत्रिणींनो, मी ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन आणि स्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुम्हाला मस्तपैकी एक स्वामींचं वस्त्र, श्री स्वामी महाराजांचं वस्त्र, आसन आणि लोड आणि फेटा कसा तयार करायचा ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला माझ्या व्हिडिओतून मी सांगणार आहे। तर व्हिडिओ अजिबात मिस करू नका किंवा स्किप करू नका। तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक एक जरूर करा आणि हाईप करायला विसरू नका। आणि नवीन जर तुम्ही मैत्रिणी असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर आपण आता सुरू करूया। नमस्कार, मी ऋतुजा। आज मी तुम्हाला स्वामींचं मस्त आणि आकर्षक आसन, टोपी आणि त्याचा शेला म्हणजे त्यांचा पूर्ण शृंगार मी वर्णन करून सांगणार आहे आणि तुम्हाला शिकवणार आहे। तर आता इकडे मी 1-2 इंच साईजची एक आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती घेतलेली आहे, जी की छोटीशी मूर्ती आहे। त्या छोट्याशा मूर्तीला आपण त्यांचा शृंगार कसा तयार करायचा हे मी दाखवणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही। तर खांद्यापासून आता त्यांची जर मेजरमेंट घेतलं तर खांद्यापासून त्यांच्या पाटापर्यंत अंतर जे घेतलं आपण ते 2 इंच होतं। ते 2 इंच आपण इथे लिहून ठेवायचं। पाटाचा पूर्ण राऊंड घेतला तर 8 इंच आहे, तर ते 8 इंच राऊंड आपण लिहून ठेवायचं। आणि डोक्याचा जो घेर होता तो 2 इंच, तो पण एक लिहून घ्यायचा। आणि आपल्या इथे जे शेलाचं माप आहे ते शेल्याचं माप आहे 4 इंच, म्हणजे दुप्पट घ्यायचं। ठीक आहे, दुप्पट घ्यायचं आपण जेवढं आपलं स्वामी महाराजांचं पूर्ण अंगाचं माप होतं 2 इंच, त्याच्या दुप्पट घ्यायचं शेल्याचं माप। आता इकडे सुंदर असा चांगलासा साडीचा पीस घेतला होता। जी साडी आपली नवीनच होती, आम्ही इकडे जुनी साडी वापरलेली नाही आहे, कारण आपण पवित्रता राखतो देवासाठी। तर इथे मी जेवढा आपला गोलाकार होता पाटाचा जो भाग होता तो 8 इंचाचा, तो तसा मी रुंदीला 8 इंच घेतला आणि उंचीला घेतला 5 इंच। तुम्ही 2 इंच साईजसाठी आसन 8x5 घेऊ शकता। आता इथे व्यवस्थित ठेवलं आहे। जी फोल्डेड बाजू ती आपल्याकडे आणि ओपन साईड ही रॉंग साईडला आहे, म्हणजे अपोजिट साईडला आहे। आता इथे तेवढ्याच साईजचे मी कॅनव्हास पेपर घेतलेले 2 तुकडे। तुम्ही तसेच घ्यायचे कॅनव्हास पेपर, किंवा तुम्ही रबर शीट वगैरे घेऊ शकता। रबर शीट वापरला तर अधिक उत्तम, पण कॅनव्हास पेपर वापरला ते चालतं कॅनव्हास पेपर वापरलं तर। आता इथे कटिंग करून घेतलं मी, दोन्ही पार्ट वेगवेगळे केले। आता सरळ आतल्या साईडनं कॅनव्हास पेपर ठेवून सरळ शिलाई मारून घेणार आहे। आता कॅनव्हास पेपर आतल्या साईडनं ठेवायचा नाही, आपल्याला सरळ बाजूने ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। मी आता मशीनवर शिलाई मारून घेणार आहे। आता तुम्ही मशीनवर शिलाई कशी मारायची ना ते तुम्हाला दाखवणार आहे, पण शिलाई मारताना लक्ष द्या की अर्धा इंच मार्जिन पकडूनच शिलाई मारा। आता मी दाखवते तुम्हाला शिलाई मारून। बघा, जी सरळ बाजू आहे ती आपण आत टाकलेली आहे आणि बाहेरच्या बाजूवरनं शिलाई मारलेली आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण कॅनव्हास पेपर टाकणार आहोत। सरळ करून कॅनव्हास पेपर टाकलो, व्यवस्थित टाकून घ्यायचे कॅनव्हास पेपर। आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून ना कुठेही ओपन राहता कामा नये आणि ते आतमधलं कॅनव्हास पेपर बाहेर वगैरे आला तर ते फिनिशिंग खराब होणार। तर अशाच पद्धतीत दुसरा पण पार्ट मी शिवून घेतला। आता तो उलटा ठेवायचा आहे। बघा, सरळ बाजू आहे ती आतल्या साईडला आहे आणि दोन्ही साईडची दोन्ही पार्टचे आपण कट केले होते त्याचे। ठीक आहे, आणि सरळ बाजू आतल्या साईडनं आणि उलट्या साईडनं शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित तिन्ही साईडनं शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला। ओके, आणि शिलाई मारल्यावर थोडं ते कोण आतल्या साईडला असतात ते थोडं पेनाच्या साहाय्याने बाहेर काढून घ्यायचे आहे, हे लक्षात ठेवा। मग फिनिशिंग सुंदर येते, काही टेन्शन नाही मग। आणि मग त्याचा दिसायला पण सुंदर लुक येतो।
आता यामध्ये मी कापूस घालून घेणार आहे, कॉटन, जो की आपण कॉटन घालतो त्या टाईपमध्ये कॉटन घालून घ्यायचं आहे पटापट. आणि जर कॉटन घातल्यामुळे हवा आपली म्हणजे हवा शिरायला जागा उरणार नाही. हवा एकदा आतमध्ये राहिली की त्याला मग त्याचं फिनिशिंग बिघडतं, व्यवस्थित येत नाही आणि म्हणून ओलसरपणा पण जाऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित पॅकिंग करून घ्यायचं आहे कॉटनने आणि वरून शिलाई मारून घ्यायची. झालं. जेवढं तुम्हाला नरम म्हणजे एकदम मऊ गादी हवी असेल तर तेवढी तुम्ही कॉटन घालू शकता. आता इथे जेवढा हवा तेवढा मी ते ॲडजस्ट कोणाकोणामध्ये घालायचं आहे, जेणेकरून कोण पण सरळ राहतील. आता इथे मी शिलाई मारून घेते. सोपं आहे, शिलाई मारून घ्यायचं व्यवस्थित शिलाई, आणि ती दोन्ही टोकं आहेत ती आतल्या साईडला दुडून शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम बारीक शिलाई मारायची आहे, काटोकाट बारीक शिलाई मारायची आहे. अगदी सुंदर होतं स्वामींचं आसन. तर तुम्ही अजिबात स्किप करायचं नाही, व्हिडिओ पूर्ण बघा, तर तुम्हाला समजतील कशा पद्धतीत बनवलं आहे. आणि तुम्ही पण बनवून बघा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा बनवले म्हणून. आता इथे मी डिझाईन करणार आहे त्याला, जेणेकरून कापूस आतमध्ये अडकून राहील म्हणून व्यवस्थित डिझाईन करणार आहे. आता जशा आडव्या रेषा मारल्या तशा उभ्यासुद्धा मारून घ्यायच्या आहे. तुम्हाला दाखवते. चौकोन चौकोन तयार करायचे, सुंदर फिनिशिंग येते. याला तुम्ही लेस पण लावू शकता किंवा स्वस्तिक काढू शकता, नो प्रॉब्लेम, काही करू शकता. मस्तपैकी डिझाईन मी ते दिलेली आहे चौकोन स्क्वेअरची. तुम्ही पण स्क्वेअर नाही तर कुठच्या पण असं डिझाईन करू शकता, तुम्हाला जर जसे डिझाईन येतात तशा. जर स्वामी महाराजांसाठी काय बसायचंच आसन हवं आहे, त्याच्यामुळे लेस अगदी तंतोतंत लावायला पाहिजे. आता इथे लेसचा जर वापर केला आपण तर व्यवस्थित आकर्षक येईल ना, मस्त दिसेल स्वामींचं आसन. तर तुम्ही लेसचा वापर जरूर करा, जेणेकरून आपलं आसन जे बनवलेलं आहे ते अगदी सुशोभित आणि मस्तपैकी तयार होईल. दोन्ही साईडला आपण लेस लावून घ्यायची आहे, टेन्शन घ्यायचं नाही. आणि लेस लावताना ना अगदी जर तुम्ही मण्यांची किंवा अशी सिंपल लावली तर चालत नाही, ती मण्यांची लावली तर अधिक सुशोभित दिसते. आणि किंवा त्याला घुंगरू पण लावू शकता. जर जेवढं तुम्हाला चांगलं वाटतं तेवढं करू शकता तिकडे. आता इथे मी मध्ये सुद्धा चौकोन करणार आहे. मध्ये तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा चौकोन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि साधी लेस लावायची, जेणेकरून आपली सुई वगैरे तुटू नये यासाठी. कारण मण्यांची लेस लावली तर थोडी काळजी घ्यावी लागते. आता माझी आहे ती मण्यांचीच लेस आहे, तर मला कसं सवय झाली आहे. तुम्ही जर न्यू असाल नवशिक्के असाल तर तुम्हाला साधी लेस लावली तरी चालेल किंवा हाताने पण लेस लावू शकता. जशी आपण मशीनवर शिलाई मारतो तशी हाताने सुद्धा शिलाई मारू शकता. बारीक शिलाई घेऊन करू शकता तुम्ही तुमचं काम. आणि जर तुम्ही घर बसल्या तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा शिलाई करू शकता. इथे मी मशीनवर दाखवली त्या पद्धतीत हाताने सुद्धा शिवू शकता. सोपं आहे अगदी स्वामींचं वस्त्र शिवायला. फक्त एवढीच काळजी घ्या की जुने आपण वापरू नका कापड, त्याला नवीनच कापड वापरा. आता इथं व्यवस्थित मी चारही बाजूनं मस्तपैकी चौकोन तयार करून घेतला लेसचा आणि डबल शिलाई मारते, जेणेकरून ती लेस व्यवस्थित दिसावी, कुठेही निघू नये म्हणून डबल शिलाई मारून घेतली आहे लेसला. आता इथं तर आपलं स्वामींचं आसन अगदी 100% कंप्लीट झालेलं आहे. आता इथं मी शेला घेणार आहे स्वामींचा शेला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याचा पूर्ण बघा 8 दुने 16 अधिक 2 इंच घेतला आहे फोल्डिंगसाठी. जेवढं तुमचा राऊंड असेल बसायचा बैठक गेर असेल स्वामींचा, त्याच्या दुप्पट प्लस 2 इंच घ्यायचा आहे. एक इंच आपण दुडणार आहोत. आता ते कुठे दुडणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. त्याच्यात 1 इंच आपण फोल्डेड अर्धा इंच 2 इंच म्हणजे अर्धा करून 1 इंच फोल्ड करत असतो. रुंदीला मी 14 इंच घेतला आहे आणि उंचीला घेतला आहे मी 5 इंच 6 इंच घेतला आहे उंचीला. म्हणजे अर्धा इंच हे करून ते 3 इंचाचं आपल्याला 3 इंचाची पट्टी निघून जाईल.
शेल्यासाठी. आता तुम्हाला सांगते लोडचं मेजरमेंट. आता लोड जेवढं तुमचं आसन आहे उंचीचं, तेवढी उंची प्लस 2 इंच घ्यायचं. म्हणजे शिवण्यासाठी अर्धा 1 इंच, म्हणजे असं 1 इंच शिवायलाच जाईल. त्याच्यामुळे उंची प्लस 2 इंच घ्यायचं आणि 4 इंचाची रुंदी घ्यायची लोडसाठी. 4 इंचाची खूप होते. 4 इंच तुम्ही 3 इंच, छोटा पण जास्त बरा वाटत नाही. मीडियम म्हणजे 4 इंचाचीच तुम्ही रुंदी घ्या आणि उंची जेवढं आसन आहे ते प्लस 2 इंच घेऊ शकता. कारण शिवायला तेवढं तुम्हाला शिवण्यासाठी तेवढा आपला भाग जातो. ठीक आहे, तेवढा भाग आपला शिवण्यासाठी जात असतो. आता जिथे लोडचं आपण जेव्हा नाडी ओवतो त्यासाठी आपण डबल शिलाई मारून घेतो, त्या पद्धतीत आता इथे स्टिच करून घ्यायचं आहे. आणि ह्याला गोलाकार आकार देऊन शेवटी डबल टिप मारून घ्यायची. ठीक आहे, बघा मी सरळ नाही घेतली आहे टिप, मी गोलाकारच घेतलेला आहे. दोन्ही साईडला तुम्हाला गोलाकारच आकार द्यायचा आहे, कारण तो लोड गोल पाहिजे आपला, चौकोनी असता कामा नये. आलं लक्षात तुमच्या? आता इथे मी जो सरळ बाजू बाहेर काढून घेतली, तुम्हाला दिसत असेल बघा सुंदर. आता जेवढं बाहेर टोक आलं होतं ते पेनाच्या साहाय्याने बाहेर काढून घेतलं आहे मी. आता ह्याच्यात पण मी कॉटनच घालणार आहे. मी कॉटन का घालते, तर कॉटन घातल्यामुळे त्याची सात्विकता राहते आणि त्याच्यामध्ये ओलसरपणा येत नाही कॉटन घातल्यामुळे. जर तुम्ही चिंध्या घातल्या तर ते चिंध्या वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. तर सात्विकता राखण्यासाठी तुम्हाला कापूसच वापरला पाहिजे त्याच्यामध्ये, आणि तो कापूस नवीन असला पाहिजे, लक्षात ठेवा. आता हे बघा आता व्यवस्थित झालेलं आहे. आता मी हे व्यवस्थित आतमध्ये जेवढं मावतं आहे तेवढं मी आतमध्ये ढकलून त्याला व्यवस्थित असं फुल टाईपमध्ये त्याच्या लोडच्या मुखाला फुल टाईपमध्ये करून शिवून घेणार आहे. त्याच्या आधी मी दोऱ्याने बांधून घेणार आहे. त्या पद्धतीत जसं तुम्ही मोदक तयार करता त्या पद्धतीत तुम्हाला इथं फुल तयार करायचं आहे आणि दोऱ्याने बांधून घेणार. मशीनचाच दोरा घेऊन बांधणार आहे. ठीक आहे, मशीनचा दोरा घेऊन बांधणार आहे. आता मशीनचा दोरा घेऊन बांधल्यामुळे काय होणार आहे की आपल्याला शिवण्यासाठी चांगलं म्हणजे व्यवस्थित शिवता येईल आणि कुठेही मग तो ओपन राहणार नाही. आता इथे व्यवस्थित स्टिच करून घेऊया आपण. आणि जर तुम्ही हाताने जर दोरा बांधत असाल तर हाताने दोरा बांधू शकता किंवा स्टिच मशीनवर करू शकता. तर अशा पद्धतीत आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे आणि अगदी व्यवस्थित स्टिच करायचं, म्हणजे दोरा वगैरे कुठे सुटू नये म्हणून. ठीक आहे, आता ह्याला दुसऱ्यालासुद्धा आपण व्यवस्थित चारी बाजूने शिलाई मारून घेणार आहोत. दुसरा लोड करताना जसे की आपण पहिला लोड तयार केला आहे त्याच पद्धतीनं दुसरा लोड आपण तयार करायचा आहे, तसंच स्टिच करायचं आहे. जसं मी स्टिच करत आहे त्या पद्धतीतच स्टिच करायचं. आणि लोड जो असतो तो गोलाकार असतो, त्याच्यामुळे जरा टोकाला गोल आकार द्यायचा, म्हणजे त्याचा वक्र आकार द्यायचा. आणि आता हे जी कवर आहे ते मी सरळ करून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये कॉटन भरते. आता ह्यामध्ये मी कॉटन ॲड करणार आहे. जेवढा कॉटन बसतो तेवढा कॉटन आपण इथे ॲड करायचा आहे हातमध्ये. आणि व्यवस्थित हवा भरणार नाही याची काळजी घ्यायची, व्यवस्थित भरायचं. आणि जसा गोलाकार होतो आहे म्हणजे गोलाकार स्वरूपात त्याला म्हणजे फिनिशिंग द्यायची आहे, म्हणजे कापूस भरून. आणि हाताच्या साहाय्याने दोरा बांधायचा आहे. जेवढा त्याच्यामध्ये राहतो आहे तेवढा दोरा बांधून घ्यायचा, कापूस राहतो आहे त्याच्यानंतर दोरा बांधून घ्यायचा आणि मशीनच्या साहाय्याने शिवून घ्यायचा. म्हणजे आपलं पक्कं काम होतं. कच्च्या दोऱ्याने आपण बांधून घेतलं आणि मशीनच्या साहाय्याने शिवून घेतलं. ठीक आहे, अशा पद्धतीत पोटली टाईपमध्ये तयार करायचं आहे. आता हे असं व्यवस्थित गोलाकार करून व्यवस्थित हाताने गोलाकार करून त्याला सेट करायचा आहे लोडला. ठीक आहे, अशा पद्धतीत आपला हा मस्तपैकी आसन आणि लोड तयार झालेला आहे. आता आपण ह्याला लोडलासुद्धा आपण लेस किंवा तुम्ही लटकन लावू शकता. इथे मी लेस लावून दाखवणार आहे लोडला, दोन्ही लोडला. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीत मी लेस लावणार आहे. तर सुरू करूया.
त्याच्या आधी मी तुम्हाला शेला मी शिवून दाखवणार आहे, नंतर मग मी लेस लावणार आहे. शेला शिवून झाल्यावर लेस लावूया आपण. 2-2 इंच 1-1 इंचाने असे अर्धा इंच म्हणजे 1 इंचाने एक ह्या साईडला दुडणार आणि दुसऱ्या साईडला दुडणार आहे. आणि सरळ दुडून आडवा दुडून त्याच्यावर अर्धा इंच शिलाई मारून घेणार आहे आतल्या साईडनं. आणि आता ते ओपन करणार आहे. म्हणजे आपण बेल्ट वगैरे तयार करतो त्या टाईपमध्येच आहे, फक्त त्याचं जरा शिवणकाम वेगळं आहे, मेजरमेंट वेगळं आहे. तर अशा पद्धतीनं इथं जो मेन कापड होता, बाहेरचा भाग होता, तो आतला भाग होता तो बाहेर काढून घेतला. ठीक आहे. आता इथे मी बरोबर मोजून बघितलं तर 12 इंच आपला शेला भरलेला आहे, 12 इंच भरला. आता इथे जी ओपन साईड आहे ती पॅक करून घेणार आहोत, लॉक करणार दोन्ही साईड लॉक करून घेणार आहोत. आणि जिथे आपण शिलाई मारली होती तिथे मी लेस लावणार आहे. लेस पण अगदी भरजरी लावायची, शोभली पाहिजे अशी लावायची लेस, जास्त बारीक पण लावायची नाही. ठीक आहे. आणि अशा पद्धतीत त्याला शिवून घेणार आहे. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे लेस लावून त्याला सुशोभित करणार लोडला, जेणेकरून त्याचा लुक अधिक चांगला उठावदार दिसायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. तुम्ही पण लटकन लावू शकता किंवा मण्या लावू शकता किंवा त्याला डेकोरेट करू शकता. आता इथं मी फक्त लेस लावून डेकोरेट केलं आहे, म्हणजे किती फिनिशिंग सुंदर दिसते लेस लावल्यावर. जेवढं आपण डेकोरेट करू तेवढं कमीच आहे. जर तुम्हाला आवड असेल डिझाईन करायची, डेकोरेट करायची, तर तुम्ही नक्की करून बघा. जे आपले जे लोड असतात, आसन देवाचे आसन असतात त्यांना मण्या लावायचे, टिकल्या वगैरे असतात ते लावायचे गमने. तर अशा पद्धतीत आपलं आसन आणि लोड झालेलं आहे कंप्लीट. आता इथं मी महाराजांची टोपी तुम्हाला दाखवणार आहे. महाराजांच्या टोपीची लांबी 2 इंच घेतली आहे आणि उंची जी घेतली आहे ती 1.5 म्हणजे 1.5 इंच उंची घेतलेली आहे. आणि अर्धा इंच जो राहिलेला आहे तो मी कट करून घेतला गोलाकार स्वरूपात. जसं मी कट केला आहे त्या पद्धतीत तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे सगळं कॅनव्हास पेपर तुम्ही इस्त्रीच्या साहाय्याने अस्तरवर चिटकवून घ्यायचं आहे, अस्तरवर चिटकवायचं आहे. आता अस्तरवर चिटकवणार कसं होतं किंवा स्टिच करून घ्यायचं. जर तुमच्याकडे इस्त्री नसेल तर तुम्ही मशीनवर स्टिच करून घेऊ शकता किंवा इस्त्रीने चिटकवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण व्यवस्थित चिटकवायचं आणि व्यवस्थित शिलाई मारताना व्यवस्थित शिलाई मारायची, कॅनव्हास पेपरवर शिलाई आली पाहिजे. ठीक आहे. आता जो वेस्टेड कपडा आहे तो मी असं कापून घेते. इकडे वेस्टेड कपडा मी इथे कापून घेतला आणि आता मेन फॅब्रिकवर सरळ बाजूने ठेवणार आहे. मेन फॅब्रिकची सरळ बाजू म्हणजे माझ्या साडीचे काठ होते, नवीन साडीची काठ होती, त्या काठावर मी हा कॅनव्हास पेपर आणि अस्तर पार्ट ठेवला आहे. आणि सुरुवातीला मी 2 साईड आणि फक्त खालूनच शिलाई मारून घेणार आहे. जसं मी मारत आहे त्या पद्धतीत तुम्हाला मारायची आहे. ठीक आहे. आता हे मी उलटून घेणार आहे, म्हणजे अस्तरचा भाग बाहेर काढणार आणि कॅनव्हास आतमध्ये जाणार आपलं, अशा पद्धतीत. आणि कॅनव्हास जर म्हणजे कापताना थोडा कट झाला असेल तर त्याला शिलाई मारून घ्या, म्हणजे फिनिशिंग सुंदर येईल. तर आता इथे जो राहिलेला कपडा होता तो मी इथे कट करून घेते. आता जी मेन फॅब्रिक होतं ते मी काढते, पेनाच्या साहाय्याने बाहेर काढत आहे. आणि आता इथे जे ओपन साईड आहे ते मी शिवून घेणार आणि त्याचा गोलाकार करून, जसं मी लेस गोलाकार करून शिवली त्या पद्धतीत तुम्ही फेटा बनवता त्या पद्धतीत गोलाकार करून ते मी शिवूनच घेणार आहे. ठीक आहे. शिवून घेणार आहे म्हणजे तुम्हाला समजेलच. तुम्ही पण ट्राय करा, नक्की ट्राय करा. आणि मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कंथापेटी स्वामींची कंथा टोपी आहे ती मी स्टिच करून दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्वामींना लागणारे वस्तू, परत स्वामींचं वेगळ्या पद्धतीचं आसन,
हे सगळ्या व्हिडिओ येणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉनवर क्लिक करावं लागेल, जेणेकरून माझे जे व्हिडिओ आले तर तुम्हाला त्यांचं नोटिफिकेशन पडेल. ठीक आहे. आणि तुम्हाला जर मला सुपर थँक्स द्यायचं असेल, तुम्ही सुपर थँक्ससुद्धा देऊ शकता, हाईप देऊ शकता, मेंबरशिपसुद्धा घेऊ शकता. जिथे बाजूला आयकॉन असतं तिथे टच करून मेंबरशिप घेऊ शकता. तर अशा पद्धतीत आपला इथं मी इथे गोलाकार करून स्वामींचा आता इथे एकदम छोटा टोपी असल्यामुळे दिसत नाही आहे, त्याला लेस पण लावून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीत मी इथे टोपी तयार केली. बाकी तुम्हाला आसन, शेला आणि लोड याचं शूट झालं असेल, पण टोपी कशी स्टिच करायची ते मी पण थोडक्यातच सांगितलं. व्हिडिओ मोठा होतो यासाठी, तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि लाईक करायला विसरू नका बरं का मैत्रिणींनो. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओ नोटिफिकेशनवर बेल आयकॉनवर क्लिक केल्यावर नोटिफिकेशन ऑन होतं. तर नोटिफिकेशन ऑन झाल्यावर माझे व्हिडिओ आलेले लगेच तुमच्यापर्यंत पोचून जातात. तर अशा पद्धतीत मी स्वामीरायांचा, माझ्या स्वामींची आसन, लोड आणि शेला परत टोपी स्टिच केला आहे माझ्या कलेनुसार. माझ्याकडे जेवढं ज्ञान होतं ते तुम्हाला दिलं आहे. तर तुम्ही नक्की त्याचा उपयोग करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.